अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर अज्ञाताकडून गोळीबार, आरोपीचं नाव सांगूनही गुन्हा दाखल होत नसल्याचा माजी आमदार नरेंद्र पवारांचा आरोप. पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. बंधू सोमवारच्या शक्तीप्रदर्शन करून युतीची घोषणा करणार, उमेदवारांची यादी आणि वचननामाही जाहीर करणार असल्याची माहिती. मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू. शिवसेनेला केवळ 52 जागांचा पहिला प्रस्ताव, तर शिंदे 125 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती. आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत युतीची शक्यता. हर्षवर्धन सपकाळांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती. लवकरच जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता. मुंबईमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक. काँग्रेससोबत की ठाकरेंसोबत जाण्यासंदर्भात चर्चा होणार, तर निवडणुकीसाठी इच्छुकांनीही शशिकांत शिंदेंकडून भेटीचं निमंत्रण. अकोल्यात भाजपला निवडून द्या, नाहीतर लाडकी बहीणचा निधी बंद होईल, अशा धमक्या सुरू. भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक कोळंबे यांचा बंडखोरांच्या सहविचार सभेतून आरोप. कल्याणमध्ये भाजपचे माजी नगरसेवक अरुण गीध शिंदेसेनेत गेल्यानं पुन्हा एकदा वादाची ठिणगी. पाठीत खंजीर खुपसणार असेल तर आम्हालाही भूमिका बदलावी लागेल, माजी आमदार नरेंद्र पवारांचा इशारा. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची भेट घेणार. बनावट कागदपत्राप्रकरणी कोकाटेंची शिक्षा सत्र न्यायालयाकडून कायम. मंत्रिपदासह आमदारकीवर टांगती तलवार. तुळजापुरात भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाद. पंचायत समितीच्या कामावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. निवडणुकीच्या निकालापूर्वी राडा झाल्यानं शहरात तणावाची परिस्थिती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून जर्मनीच्या दौऱ्यावर. बर्लिनमध्ये इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या कार्यक्रमात भाग घेणार. जर्मनीतल्या प्रमुख राजकीय पक्षनेत्यांच्याही भेटीगाठी घेणार. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथी टी20 मॅच आज लखनौमध्ये. मालिकेत 2-1 आघाडी घेतलेल्या भारताला मालिका विजयाची संधी, पण सगळ्यांच्या नजरा पुन्हा सूर्य आणि शुभमन गिलच्या खेळाकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.